की एका विधानसभा अध्यक्षाचं पद जे आहे ते फक्त विधानसभेपुरतं असतं. म्हणून बरोबर. मी त्याच्यात म्हटलं होतं की आर्टिकल्स 178 टू 181 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तर संविधानात त्याचे काय पॉवर्स आहेत हे लिहिलेलं असतं. पण हे काय करतात, थाटात जातात, काय रे तुझं तर हेच काढून हो, घेतलं पाहिजे. सुरक्षा. तुझी सिक्युरिटी पोलिसांना आदेश दिली देतात. कोणी तुला, हो. लाव रे यांना फोन, कोणते जॉईंट सीपी प्रोटेक्शन, त्यांना फोन लाव. आणि तो माणूस फोन लावून देतो. तर म्हणे मी आय डायरेक्ट यू ॲज हो. विधानसभा अध्यक्ष. हू आर यू ॲज विधानसभा अध्यक्ष? आणि तुम्हाला विधानसभा अध्यक्ष जर तुम्ही असाल तर तुमच्या बाहेर पॉवर्स काय हे तुम्हाला माहीत आहे का? बरोबर. आणि म्हणून मी तर ट्विट करून सांगितलं की तुमच्याकडे विधानसभेच्या बाहेर झिरो पॉवर्स आहेत. तुम्ही कोणालाही फोन करू शकत नाही, कोणालाही धमकवू शकत नाही. हा जो वट थाट माज जो आहे तो ॲब्सल्युटली चुकीचा आहे. आणि त्यांनी आणि तो फॉर किती विच पातळ्यांवर दाखवलाय की म्हणजे त्यांच्या घरामध्ये 3-3 तिकीटं आहेत. एक्झॅक्टली सोबत ते थेट पक्षाचे सगळे ते उपकरण वगैरे घालून म्हणजे आत प्रचारामध्ये आहेत, बसतायत. आरोच्या ऑफिसमध्ये जात आहेत आणि एक्झॅक्टली. वर पुन्हा सुरक्षेबद्दलच्या धमक्या आणि अशा. लोकांना धमक्या देतात की तुमची सुरक्षा आम्ही काढून टाकू. पण हे जर कोणाला लाज असती ना कुठल्या पक्षाला, तर भाजपला जर असती तर त्यांनी ताबडतोब अशा माणसाला त्या पदावरनं हटवलं असतं. पण ते हटवताना दिसत नाहीये. लोक 2 दिवस बोलतील, 4 दिवस बोलतील, 5व्या दिवशी थंड होतील.